नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। सो आज आपण करणार आहोत पावभाजी आणि पावभाजीसाठी आपण काय काय आणि कसं कसं करणार आहोत हे आपण बघणारच आहोत व्हिडिओमध्ये। पण त्याआधी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून कमेंट नक्की करा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। ठीक आहे, सो आपण बघूयात की आपण काय काय घेतले पावभाजीसाठी। सो इथे बघा आपण काय काय घेतलेलं आहे पावभाजीसाठी। आपण घेतलेला आहे बटाटा, बीट, वाटाणा, चिरलेलं वांग आणि फ्लावर। हे सर्व आता आपण घेतलेलं आहे पावभाजीसाठी। ठीक आहे, आता हे आपण सर्व स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत। हे बघा आता आपण पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि हे आपण आता स्वच्छ धुवून आपण हे कुकरमध्ये टाकणार आहोत आणि हे चांगलं शिजवून घेणार आहोत। ठीक आहे, सो इथे बघा आपण आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण हे शिजायला ठेवणार आहोत। आणि शिजायला ठेवण्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि इथे बघा आता आपण हे पाणी टाकून शिजायला ठेवू। तर हे बघा आता आपलं सर्व भाज्या शिजलेल्या आहेत। आता आपण या स्मॅश करून घेणार आहोत। आपलं तेल आता गरम झालेलं आहे आणि आपण यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट कट केलेली होती ती टाकणार आहोत। तर इथे बघा आपलं आलं लसूण पेस्ट केलेली आहे आपण। तर आता आपण यामध्ये ते टाकूयात आलं लसूण पेस्ट। तर आता आपण यामध्ये चटणी टाकणार आहोत आणि हे सर्व आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर पावभाजी मसाला, थोडीशी अजून चांगली चव येण्यासाठी मॅगी मसाला। सो आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत चांगलं। तर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकतोय। आता आपण ज्या भाज्या बारीक केल्या होत्या ते आपण आता यामध्ये टाकूया। तर आपण यामध्ये आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आता आपण उकळी येस तोपर्यंत आपण आता हे असंच ठेवूया। आता आपण यामध्ये थोडंसं तूप टाकूया। सो आपली पावभाजी तयार होते, तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सो इथे बघा आपली आता पावभाजी तयार आहे खाण्यासाठी आणि इथे आपण आता पाव भाजतोय तुपातून। सो हे बघा आता आपली पावभाजी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा।